यंदा दत्त जयंती 4 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरुवार आल्याने अधिक शुभ मानला जात आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. काय उपाय आहेत ते जाणून घेऊया आपण. पहिला उपाय आहे गूळ किंवा शेंगदाणा दान करणे. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. नंतर दत्त मंदिरात जावे. या ठिकाणी अनेक अनेक मंदिरे महाप्रसाद असतो. तुम्ही गूळ किंवा शेंगदाणे दान करू शकता. यामुळे तुमच्या समस्या दूर होतील. विवाहित जोडप्यांना अन्नदान. या दिवशी उपवास करावा. घरातील लहान किंवा विवाहित जोडप्यांना जेवायला द्यावे. यामुळे अन्नधान्याची कमतरता जाणवणार नाही. कुटुंबात सुख समृद्धी लाभेल. मूक प्राण्यांना अन्नदान. दत्त जयंतीच्या दिवशी कुत्र्याला दूध किंवा पोळी खायला द्यावी. तसेच गाईला नैवेद्य दाखवावा. अशी मान्यता आहे की गुरु महाराजांनी कृपादृष्टी कायम तुमच्यावर राहील. औदुंबराला प्रदक्षिणा घाला. या दिवशी औदुंबराच्या झाडाची पूजा करणे शुभ मानलं जातं. अशी मान्यता आहे की झाडात गुरुदेवांचा वास असतो. तसेच पाणी आणि फूल अर्पण करावी. मनात आपली इच्छा बोलून 7 किंवा 11 प्रदक्षिणा घालाव्या. दत्त गुरूंचा मंत्राचा जप करावा. या दिवशी मनोभावे दत्त गुरूंच्या नावाचा जप करावा. तुम्ही किमान 11 वेळा दत्त महाराजांचा जप करू शकताय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.